हनीमून नव्या आयुष्याची एक सुंदर स्वप्नवत सुरुवात, एकमेकांना अधिक ओळखण्याची, एकत्र भविष्य रंगवण्याची एक खास संधी। पण काय होईल जर हाच हनीमून तुमच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला तर? काय होईल जर ज्या निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही प्रेमाचा क्षण घालवण्यासाठी गेलात तिथे तुमच्यासोबत काहीतरी भयंकर अकल्पनीय घडलं तर? मध्य प्रदेशच्या इंदूर शहरातील एक नवविवाहित जोडपं राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी असंच एक सुंदर स्वप्न घेऊन हनीमूनसाठी मेघालयातील शिलाँग आणि चेरापुंजीच्या निसर्गरम्य परिसरात गेले होते। पण तिथे त्यांच्यासोबत जे घडलं ते ऐकून, ते पाहून संपूर्ण देश हादरला आहे। हनीमूनसाठी गेलेलं हे जोडपं अचानक गायब झालं आणि तब्बल 11 दिवसांच्या थरारक शोधानंतर पती राजा रघुवंशी यांचा मृतदेह एका खड्ड्यात अत्यंत वाईट अवस्थेत सापडला। त्यांची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे आणि त्यांची पत्नी सोनम ती अजूनही बेपत्ता आहे। ही हत्या का झाली? एका साध्या कॉफीवरून झालेल्या क्षुल्लक वादातून हे हत्याकांड घडलं की यामागे आणखी काही काळबेर आहे जे आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजाचा ठोका चुकवणारा प्रश्न, सोनम रघुवंशी आहे तरी कुठे? ती सुरक्षित आहे का? आज आपण या शिलाँग हनीमून मर्डर मिस्ट्रीचा, त्यातील प्रत्येक उघड झालेल्या तपशिलाचा आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांचा सखोल आढावा घेऊया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राजा रघुवंशी इंदूरमधील एक तरुण व्यापारी आणि त्याची नववधू सोनम दोघांनी नुकतीच नव्या आयुष्याची सुरुवात केली होती आणि या नव्या पर्वाचा आरंभ त्यांनी हनीमूनसाठी निवडलेल्या मेघालयाच्या सुंदर, शांत आणि निसर्गरम्य अशा शिलाँग आणि चेरापुंजी या ठिकाणाहून करायचं ठरवलं। 22 मे 2025 रोजी ते दोघे इंदूरहून शिलाँगसाठी निघाले। त्यांच्या मनात हजारो स्वप्न होती, भविष्याची सुंदर चित्र होती। 23 मे रोजी संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होतं। ते दोघे चेरापुंजीजवळ असलेल्या ओसारा हिल्स या परिसरात फिरत होते, पण त्यानंतर अचानक त्यांच्या कुटुंबाशी संपर्क तुटला। फोन लागेनासे झाले, मेसेजला उत्तर येईनासे झालं। सुरुवातीला कुटुंबाला वाटलं असेल की कदाचित नेटवर्कची समस्या असेल, दुर्गम भागात असतील, पण जसा वेळ पुढे सरकत गेला तसतशी त्यांची चिंता वाढत गेली। जेव्हा अनेक तास उलटूनही राजा आणि सोनम यांच्याशी काहीच संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा रघुवंशी कुटुंबातील काही सदस्य स्वतः तातडीने शिलाँगला पोहोचले। त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली। शोध सुरू झाला। सुरुवातीला या जोडप्याने भाड्याने घेतलेली एक स्कूटी पोलिसांना सापडली। या स्कूटीमुळे कुटुंबाच्या मनात एक छोटीशी आशा निर्माण झाली की कदाचित ते जवळपासच असतील, सुरक्षित असतील। पण दिवस जात होते आणि राजा सोनमचा काहीच पत्ता लागत नव्हता। रघुवंशी कुटुंब इंदूरला परतलं, पण त्यांचं काळीज शिलाँगमध्येच अडकलं होतं। त्यांनी मध्य प्रदेश पोलिसांकडे आणि तिथून पुन्हा मेघालय पोलिसांकडे मदतीसाठी याचना केली। पोलीस आणि बचाव पथकं गेल्या 11 दिवसांपासून या बेपत्ता जोडप्याचा कसून शोध घेत होते। प्रत्येक संभाव्य ठिकाणी, प्रत्येक शक्य मार्गाने त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू होता आणि मग तो दुर्दैवी दिवस उजळला। 11 दिवसांच्या अथक शोधानंतर 2 जून रोजी राजा रघुवंशी यांचा मृतदेह एका खड्ड्यात सापडला। मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता, ज्यामुळे सुरुवातीला ओळख पटवणंही कठीण होतं। पण राजाच्या उजव्या हातावर असलेल्या राजा नावाच्या टॅटूमुळे अखेर कुटुंबाने त्याची ओळख पटवली। ज्या मुलाला त्यांनी हसून हनीमूनला पाठवलं होतं त्याचा असा निर्जीव देह पाहून त्या कुटुंबावर काय वेळ आली असेल याची कल्पनाही करवत नाही। राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। पूर्व खासी हिल्सचे SP विवेक सायम यांनी स्पष्ट केलं की ही आत्महत्या किंवा अपघात नसून ही एक निर्गुण हत्या आहे। राजा रघुवंशीची हत्या झाडं कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दाओ नावाच्या एका धारदार शस्त्राने करण्यात आली होती। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हेही समोर आलं की राजाची हाडंही मोडलेली होती, म्हणजेच त्याला मारण्यापूर्वी किंवा मारताना प्रचंड मारहाणही करण्यात आली असावी। पोलिसांनी घटनास्थळावरून राजाचा मोबाईल फोन आणि हत्येसाठी वापरलेलं ते दाओ शस्त्र जप्त केलं आहे। SP विवेक सायम यांनी म्हटलं आहे की हे खुनाचे प्रकरण आहे, यात काहीही शंका नाही। पण ही हत्या का झाली? एका नवविवाहित जोडप्याला जे फक्त हनीमूनसाठी एका पर्यटनस्थळी गेलं होतं, त्यांची कोणाशी इतकी दुश्मनी का असावी याबद्दल एक माहिती समोर येत आहे जी अत्यंत धक्कादायक आणि तितकीच अविश्वसनीय आहे। असं म्हटलं जात आहे की एका कॅफेमध्ये कॉफीवरून झालेल्या क्षुल्लक वादातून हे प्रकरण घडलं आहे। होय, फक्त एका कॉफीवरून झालेला वाद इतका विकोपाला जाऊ शकतो का की त्यातून हत्या व्हावी? याबद्दल सध्या सविस्तर माहिती उपलब्ध नाही, पण पोलीस या दिशेने सखोल तपास करत आहेत।
तो वाद नेमका काय होता, तो कोणासोबत झाला होता, त्या कॅफेमध्ये नेमकं काय घडलं होतं, त्या वादाचं रूपांतर हत्येपर्यंत कसं पोहोचलं, हे असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे। आणि या सगळ्या प्रकरणातला सर्वात मोठा आणि अनुत्तरित प्रश्न म्हणजे सोनम रघुवंशी कुठे आहे। राजाचा मृतदेह सापडला, पण सोनम अजूनही बेपत्ता आहे। तिच्यासोबत काय झालं असेल, ती सुरक्षित आहे का, तिलाही आरोपींनी राजाप्रमाणेच संपवण्याचा प्रयत्न केला का, की मग तिला किडनॅप करण्यात आलं आहे। खरं तर ती या प्रकरणातील एकमेव साक्षीदार आहे आणि पोलीस सोनमचा शोध घेत आहेत। पण जसजसा वेळ जातोय तसतशी भीती वाढत चालली आहे। शिलाँग आणि चेरापुंजीसारखी निसर्गरम्य पर्यटन स्थळं ही शांतता आणि सौंदर्यासाठी ओळखली जातात। हजारो पर्यटक तिथे जात असतात, पण राजा रघुवंशी आणि सोनम यांच्यासोबत घडलेल्या या घटनेने अशा पर्यटन स्थळांवरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे। बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षितेची जबाबदारी कोणाची? स्थानिक पोलीस यंत्रणा यासाठी कितपत सज्ज आहेत? अशा दुर्गम भागांमध्ये जिथे पर्यटक जात असतात तिथे सुरक्षेची काय व्यवस्था आहे? हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। शिलाँगची निसर्गरम्य भूमी जी राजा आणि सोनम रघुवंशी यांच्या नव्या आयुष्याची एक सुंदर सुरुवात व्हायला हवी होती, तीच त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक भयंकर दुःस्वप्न ठरली। राजा रघुवंशीची निर्गुण हत्या झाली आहे आणि त्याची पत्नी सोनम अजूनही आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत असावी किंवा ती कोणत्या अज्ञात संकटात असावी याची कल्पनाही करवत नाही। एका क्षुल्लक वादातून हे हत्याकांड घडलं की यामागे आणखी काही मोठं षडयंत्र आहे, याचा तपास शिलाँग पोलीस करत आहेत। त्यांच्या हाती लागलेला राजाचा फोन आणि हत्येचं शस्त्र यातून काही धागेदोरे मिळतील अशी आशा आहे। पण या घटनेने काही अत्यंत गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभे केले आहेत, ते म्हणजे पर्यटन स्थळांवर आपली सुरक्षा किती तकलादू आहे। एका क्षुल्लक कारणावरून कोणाचा जीव घेण्याइतकी हिंसक प्रवृत्ती आपल्या समाजात का वाढत आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोनम रघुवंशी सुरक्षित परत येईल का? तिला आणि राजाला न्याय मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे। केवळ रघुवंशी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी नाही, तर अशा घटनांची भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक पर्यटकाला कोणत्याही भीतीशिवाय सुरक्षित वाटण्यासाठी। आता संपूर्ण देशाचं लक्ष शिलाँग पोलिसांच्या तपासाकडे आणि सोनम रघुवंशीच्या सुरक्षित परतण्याच्या आशेकडे लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।